करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 171व्या भागामध्ये शारीरिक प्रतिमा आणि रंगभेदाचा न्यूनगंड या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नातेसंबंध, आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या सदरामध्ये चर्चा करत असताना सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. स्वातंत्र्याच्या आजच्या या उत्सवाच्या निमित्तानं हा विषय का, याचं कारण लक्षात घ्या. एक, इतरांनी आपल्यावर असलेलं राज्य उलटवून टाकण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं त्याग, बलिदान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण एक, आपणच आपली जी मानसिक गुलामगिरी घेतलेली आहे त्याच्यावर देखील चर्चा करणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण आज हा विषय निवडलेला आहे. आपण बऱ्याच वेळेला एका ठिकाणी लक्षात घ्या की वेगवेगळ्या पद्धतीनं कॉमेंट्स ऐकत असतो. त्यातला महत्वाचा भाग की एक केरळमध्ये 16 वर्षाच्या मुलीची गोष्ट आहे. नाव ओपन न करता आपण एक रिया नाव घेऊ त्याच्यामध्ये. तर एक अत्यंत हुशार टॉपर असणारी एक विद्यार्थिनी, बघ रंगानं थोडीशी काळी होती आणि तिला सातत्यानं चिडवलं जायचं की तू काळी आहेस, तू फेअर अँड लवली वापर, तुझं लग्न कसं होईल, आजी बोलते, आई बोलते, गावातले सगळे बोलतायत. आणि असं तिला हसण्याच्या याच्यातनं तिने क्रीम वापरायला सुरुवात केली बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये, पण काही फरक पडला नाही. लग्न जमवायच्या वेळेला मुलगा बघायला आला आणि मग मुलाकडच्या आईनं फोन करून सांगितलं की तुमची मुलगी काळी आहे, आमच्या मुलाला शोभत नाही. आणि तिनं त्या दिवशी रात्री आत्महत्या केली. 2023च्या द हिंदूमध्ये याचं रिपोर्टिंग तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात घ्या. तर ही एक केस नाही मित्रांनो. WHO काय सांगते की भारतात जवळजवळ 25,000 तरुण तरुणी दरवर्षी बॉडी इमेजमुळं आणि सामाजिक दबावामुळे आत्महत्या करतायत. हे समजून घ्या त्याच्या पद्धतीत. दुसरा आकडा लक्षात घ्या की फेअरनेस क्रीमची इंडस्ट्री कितीची आहे, तर 5,000 कोटीची इंडस्ट्री आहे. जगातली सर्वाधिक म्हणजे फेअर अँड लवली किंवा ग्लो अँड लवली, पॉन्ड्स, इमामी या कंपन्या आपल्या न्यूनगंडावर मोठ्या होत आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जी भीती आहे, आपल्याला जो या ठिकाणी थोडंसं लो फील होतो त्याचा ते विचार की त्याचा फायदा घेतात, लक्षात घ्या. इंस्टाग्रामच्या माध्यमातून जो इंटरव्ह्यू स्टडी झाला 2021 साली, त्यांनी कबूल केली की 32% टीनेजर्स जे आहेत इंस्टाग्राममुळे स्वतःच्या शरीराबद्दल त्यांना वाईट वाटायला लागतं, हे लक्षात त्याच्या पद्धतीत. त्यामुळे आपण आपल्या मुळे काय नेमके परिणाम होत आहेत, का कोण फायदा घेतं आणि आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे समजून घेणं गरजेचं आहे. महात्मा गांधींनी सांगितलं की हे सायंटिफिकली प्रूव्ह आहे, पण त्यांचं स्टेटमेंट आहे की त्वचेचा रंग हा फक्त सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे, माणसाच्या गुणवत्तेवर नाही, हे लक्षात घ्या. मग महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, कलाम असतील, रजनीकांत असतील, बराक ओबामा असतील, इथपर्यंत ही सगळी या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांनी जगामध्ये आपल्या कर्तृत्वाची छाप जी आहे ती सोडलेली आहे, हे लक्षात घ्या. मग आजच्या सत्रामध्ये आपण हेच बघतोय की या रंगभेदाचा इतिहास काय आहे, कंपन्या कसा या पद्धतीने फसवा खेळ खेळतायत, स्वतःवर प्रेम करणं किती गरजेचं आहे आणि खरं सौंदर्य कशात आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या याच्यामध्ये करणार आहोत. बॉडी इमेज म्हणजे तुमची शरीराबद्दलची स्वतःच्या मनामध्ये काय विचार आहे, काय अनुभव आहे, तुम्ही कसं फील करता, हे फार महत्वाचं आहे. एक असतं आत्मकलन, म्हणजे या ठिकाणी स्वतःविषयी आपण काय बघतो, स्वतःला कसं बघतो, वास्तव काय आहे, आपली धारणा आणि वास्तवाच्यात फरक असू शकतो. म्हणजे एखाद्या ओव्हर थिंकिंग असणारी मुलगी 40 किलो वजन असतं तरी पण म्हणते माझं वजन वाढलेलं आहे, असं म्हणू शकते, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. स्वतःच्या शरीराबद्दल तुम्ही कसं फील करता, भावनिक, हे फार महत्वाचं असतं. समाधानी आहात का, तुम्हाला लाज वाटते की तुम्हाला अभिमान वाटतो, हे महत्वाचं असतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर असतं विचारात्मक, म्हणजे शरीरातले बदल जे आहेत, मी सुंदर आहे किंवा कुरूप आहे, स्वतःविषयी स्वतःला वाटायला लागतं, हे लक्षात घ्या. स्वतःचं या ठिकाणी सेल्फ टॉक जो असतो तो आपल्याविषयी निगेटिव्ह बऱ्याच वेळेला आपल्याला बघायला मिळतो, अनुभवायला मिळतो, लक्षात घ्या. वर्णनात्मक, शरीराबद्दलचं वर्तन किंवा या ठिकाणी एक्सरसाइज, डाईट, ग्रोमिंग याच्याविषयी तुम्ही कसं लक्ष देता, हे लक्षात घ्या. त्याच्यापर्यंत काही एक्स्ट्रीम केसेस या ठिकाणी याच्या बाबतीत देखील बघतात. काही लोक कॉस्मेटिक सर्जरी करतात, त्याचे परिणाम देखील या ठिकाणी नजीकच्या कालावधीमध्ये बघायला मिळतात आपल्याला, हे लक्षात घ्या. त्यानंतर हे पॉझिटिव्ह बॉडी इमेज, म्हणजे स्वतःच्या शरीराचा आहे तसा स्वीकार करणं, कमतरता माहीत असूनही आपल्या शरीरावर आपण प्रेम करणं, आत्मविश्वास आणि कंपॅरिझन इतरांशी न करणं, या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करायला पाहिजे. निगेटिव्ह बॉडी इमेज म्हणजे सतत स्वतःच्या विषयी असंतोष वाटणं, मिररमध्ये स्वतःला बघितलं की तुम्हाला या ठिकाणी वाईट वाटणं, कंपॅरिझन करत राहणं. एक्स्ट्रीम लेवलला आपण या ठिकाणी मग डायटिंग, सर्जरी, फेअरनेस क्रीम, कॉस्मेटिक ट्रीटमेंट याच्याकडे लक्ष देत राहणं जास्त. भारतामधली
काय बॉडी इमेजची समस्या आहे पहिल्यांदा समजून घ्या. महिलांच्यावर एक म्हटलं जातं की गोरेपणासाठी दबाव असतो, फेअर स्किन लागते त्याच्यामध्ये, झिरो फिगरसाठी या ठिकाणी दबाव, लांब केस असायला पाहिजेत, वजन कमी करण्यासाठी दबाव, लग्नाच्या बाजारामधलं मूल्य हा एक महत्वाचा आपल्यावर प्रेशर असतो, लक्षात घ्या. आणि डिलिव्हरी नंतर लगेच स्लिम होण्याचं या ठिकाणी एक वेळ लागला असते, बाबा लवकर व्हायला पाहिजे. पुरुषांसाठी 6 फूट तरी उंची पाहिजे, 6 ॲप पाहिजे, बॉडी चांगली असायला पाहिजे, हेअर लॉस किंवा या ठिकाणी टक्कल पडला असेल तर ते या ठिकाणी ऍक्सेप्टेबल नाही असं या ठिकाणी बऱ्याच वेळा वाटलं जातं. दोघांसाठीही वजन कमी किंवा जास्त हा प्रॉब्लेम वाटू शकतो. पिंपल्स आपल्याला असतात, लक्षात घ्या. काही व्यंग असतात आपल्याला दाताच्या बाबतीमध्ये, अनेक चेहऱ्यांच्यावरचे डाग असतील शरीरावरचे. या सगळ्याच्या ज्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत त्याचा स्वीकार करण्यापेक्षा त्याच्याविषयी न्यूनगंड बाळगण्यामध्ये आपला वेळ जास्त जातो आणि आपली ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स जो आहे करिअरच्या बाबतीमध्ये, कुटुंबाच्या बाबतीमध्ये, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये कमी पडतो. आपण लक्षात घ्या. 91% भारतीय स्त्रियांच्या बाबतीमध्ये शरीराबद्दल त्या कधी ना कधीतरी अनहॅपी असतात, लक्षात घ्या. 65% किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांना या ठिकाणी या सगळ्यामुळे ते इटिंग डिसऑर्डर होतो, एकतर कमी खातात किंवा एकतर भरपूर खातात, हे लक्षात घ्या. 50% मुलं मुली जे आहेत ते त्यांच्या दिसण्यावरून त्यांना या ठिकाणी सायबर बुलिंग होत असतं, इंस्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून, लक्षात घ्या. 80% वधू लग्नाच्या अगोदर या ठिकाणी गोरं होण्यासाठी उपचार घेत असतात आणि 72% भारतीय पुरुष हे स्वतःच्या उंचीबद्दल असंतोष असतात, लक्षात. हे सगळं मी का सांगतोय आज हे समजून घ्या. कारण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एक वैचारिक मानसिक स्वातंत्र्य आपल्याला मिळवून घेणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आपण ह्या गोष्टी, म्हणजे आपण एकटे नाही आहोत, हे आपल्या आजूबाजूचं सगळं चित्र आहे, लक्षात घ्या. आणि मग हा रंगभेदाचा इतिहास कुठून आला, सामाजिक मूल कुठून आहे, लक्षात घ्या. आर्य आक्रमण सिद्धांत काय आहे या बाबतीमधला वादातीत आहे, तरी पण लक्षात. त्याच्यामध्ये इतिहासकार म्हणतात की आर्य लोक गोरे होते, त्यांनी दक्षिणेकडचे राहणाऱ्या द्रविड लोकांच्यावर, सावळ्या लोकांच्यावर राज्य मिळवलं आणि मग तिथं एक पुढे समाज आला की गोरे, आर्य म्हणजे गोरे आणि गोरे म्हणजे श्रेष्ठ, हा एक विचार सांगितला. तो वादातीत आहे. सामाजिक परिणाम या ठिकाणी त्याचा वादातीत जरी असला तरी तो सामाजिक परिणाम आहे, लक्षात घ्या. दुसरा आहे की वर्णव्यवस्था, रंग, उच्च जातीचे लोक गोरे आणि कनिष्ठ जातीचे काळे असा समज या ठिकाणी पसरवण्यात आला, लक्षात घ्या. ब्रिटिशांनी 200 वर्ष राज्य केलं, ब्रिटिश शासक होते, गोरे होते, भारतीय काळे होते, गुलाम होते. म्हणजे गोरा हा श्रेष्ठ आणि काळा हा कमीपणाचा, इथं या ठिकाणी कुठेतरी इतिहासामध्ये दाखले बघायला मिळतात. बॉलिवूडमध्ये 1950 पासून आतापर्यंत म्हणजे नुसरत जहान, दीपिका पदुकोण, आलिया भट सर्व या ठिकाणी अभिनेत्री जे आहेत ते गोरे आहेत. अपवाद कुठे आहे? नंदिता दास, स्मिता पाटील, कोंकणा सेन शर्मा असे काही कमी लोक आहेत जे आर्ट फिल्म मध्ये काम मिळतात त्यांना, लक्षात घ्या. आफ्रिकेसारख्या देशामध्ये देखील गोरं होण्यासाठी दबाव असतो. 77% नायजेरियन स्त्रियांच्या मध्ये त्वचा गोरी करण्यासाठी प्रयत्न चाललेला रिसर्च सांगतो, लक्षात घ्या. अमेरिकेमध्ये देखील या ठिकाणी ब्लॅक लिव्स चळवळ चालवण्यात आली, लक्षात घ्या. गोरे आणि काळ्यांमधला भेदभाव अजूनही तिथं असतात बघायला मिळतो. चीन, जपान, कोरिया मध्ये व्हाईट स्क्रीन, टीन बॉडी याच्यावर देखील हे दिसतं आपल्याला. भारतीय समाजामधलं विदारक चित्र असं आहे की लग्नाच्या बाजारपेठेमध्ये जास्त मागणी की बाबा माझ्याकडे गोरा मुलगा किंवा मुलगी पाहिजे याच्याकडे जातं, लक्षात घ्या. मग तो फेअर स्क्रीन प्रेफरन्स हा फिल्टर आहे. त्या मेट्रोमंडल साईटमध्ये काय फेअर स्क्रीन नावाचा फिल्टर आहे. आता मी इथं वाचतोय, लक्षात घ्या. मी कधी त्या साईटवर गेलो नाही, माहिती मला जी मिळालेली आहे त्याच्यामध्ये सांगतो, लक्षात. म्हणजे काळ्या मुली कोण शोधत नाही असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. जॉब इंटरव्ह्यू मध्ये देखील या ठिकाणी एअर होस्टेस, सेल्स, पीडिया जॉब याच्यामध्ये देखील या ठिकाणी तिथं असाच विचार केला जातं, हो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बॉलिवूड कास्टिंग मध्ये अनेकदा याच पद्धतीचा विचार आपल्याला बघायला मिळतो. फॅमिलीमध्ये अशा पद्धतीचं थोडंसं भेदभाव बघायला मिळतो आपल्याला, लक्षात द्या. स्कूल, कॉलेजेस या सगळ्यांमध्ये आहे. आधुनिक कालावधीमध्ये देखील काही जाहिराती ज्या बघतोय आपण, कॉस्मेटिक इंडस्ट्रीच्या जाहिरात, हे सगळी इंडस्ट्री मुळातच तुमच्या भीतीवर अवलंबून आहे. तुम्ही स्वतःविषयी या ठिकाणी न्यूनगंड बाळगला, तुम्हाला स्वतःविषयी अनफी वाटायला लागलं, तुम्ही स्वतःविषयी असंतोष असाल, असमाधानी असाल, तर या सगळ्या प्रॉडक्टची इंडस्ट्री वाढणार आहे, लक्षात घ्या. रिसर्च असं सांगतो की जेवढी डार्क स्किन आहे तेवढं स्किनचं कॅन्सर होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे कम्पॅरेटिव्हली आफ्रिकन देशामध्ये स्किन कॅन्सरचं प्रमाण कमी आहे, हे लक्षात. त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणाल सर हे आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण सामाजिक जे अस्तित्व आहे, जे सत्य आहे, त्याला कसं स्वीकारायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं, लक्षात. याला दुसऱ्यानं स्वीकारून चालत नसतं, लक्षात घ्या. इतरांच्यावर आपण हा दबाव नाही टाकू शकत की तुम्ही मला स्वीकारलं पाहिजे, गांधीजींनी एवढी चळवळ केली, बराक ओबामाने अधिराज्य गाजवलं वगैरे, या गोष्टी नसतात. सगळ्यात महत्वाचं की तुमच्या शरीरावर स्वतःचं प्रेम पाहिजे.
तुम्ही कसेही असाल ते तुम्ही स्वतःला आवडायला लागलात की इतरांना आपोआप आवडायला लागतात, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, इतरांना काय आवडतं आणि काय नाही याच्यापेक्षा महत्वाचं की तुम्हाला काय आवडतं आणि तुमचं तुमच्यात ज्या आहे. कारण तुमची आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात कदाचित उंची वाढण्याची शक्यता नाही आहे. जेनेटिकली तुम्हाला जो काही या ठिकाणी स्किनचा कलर मिळालाय तो बदलणं शक्य नाही आहे. काही व्यंग आपल्याला जन्मजात असतात ते बदलणं शक्य नाही. मग हे असताना अट्टहास कशासाठी करायचं? हा अट्टहास करण्यापेक्षा जे आहे त्याला स्वीकारून तिथं अत्यंत सुंदर आपण स्वतःला कसं वाटू यासाठी प्रयत्न करणं हे गरजेचं आहे, लक्षात घ्या. काही उर्दू शायर किंवा हे जे काही काव्य संमेलन असतात त्या कविताची सुरुवात करत असतानाच ते या ठिकाणी अशा पद्धतीनं हे करतात, लक्षात घ्या. की माझा म्हणजे आता ते कार्यक्रमाच्या वेळेला मी बऱ्याच वेळा म्हणतो, अरे फोटो काढत असताना लाईट कुठल्या बाजूला आहे बघा, नाही तर मी दिसणार नाही. तुम्ही हे स्वीकारलं की समोरच्याला स्वीकारावंच लागतं का त्याच्या स्वीकारण्याचा तुमच्यावर फरक पडत नाही, लक्षात घ्या. मुळात सुरुवात कुठून केली पाहिजे का काम काय केलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीनं स्वतःच्या शरीराविषयी आत्मविश्वास न बाळगता इतरांनी केलेल्या कॉमेंटमुळं स्वतःला या ठिकाणी खंत वाटते, निराश होतो आणि मग जे काही चुकीची पावलं उचलतो. चुकीची पावलं म्हणजे चांगले पैसे असेल तर कॉस्मेटिक सर्जरी, त्याचे इंजेक्शन्स, त्याचे ब्युटी प्रोडक्ट याच्यावर भरपूर खर्च करायचा. आणि जे काही इंटरनल ग्रूमिंग पाहिजे, महत्वाचं पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला पाहिजे, तुमचे स्किल एनहान्स व्हायला पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष कर. दुसऱ्या बाजूला हेही नसेल आणि पैसेही उपलब्ध नाही आहेत, मग सगळीकडेच मागं राहायचं, मला पुढे घेणारच आहे. आपणच मागं राहायला लागलो की मग कोणीच तुम्हाला पुढे घेणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे हे पहिल्यांदा महत्वाचं असलं पाहिजे की आपण स्वतःला श्रेष्ठ समजणं, असणं, स्वतःवर आपण प्रेम करणं, जे आहे तसं स्वीकार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात. अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीनं हे वापरलेले जे काही म्हणजे फेअर अँड लवलीच्या याच्यामध्ये निषेध केला अशा कंपन्यांच्या बाबतीमध्ये. असेही आहेत की बाबा हे असं तुम्ही करू शकत नाही. ब्लॅक ब्युटी कॉन्टेस्ट राबवण्यात आलेले आहेत बऱ्याच ठिकाणी, हे लक्षात घ्या. पण ही सगळी उदाहरणांपेक्षाही मी तुम्हाला सांगेन की महत्वाचं काय की आपण सातत्यानं एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला जे आहे, जे मिळालेलं आहे त्याचा स्वीकार करायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हे आपल्याला जमलं पाहिजे, हे महत्वाचं. हे मानसिकता मी पुन्हा म्हणतोय, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हा विषय का तर पहिल्यांदा ही मानसिकता आपण काढून टाकली पाहिजे. अरे नाही, मला जे आहे ते मस्त आहे, जे आहे ते चांगलं आहे, याच्यात सर्वोत्तम करून देण्याची जबाबदारी माझी आहे. हा पहिला समज तुमच्या विषयीचा तुमचा तयार झाला की तुम्ही जग जिंकताय मित्रांनो, लक्षात घ्या. त्याला वेळ लागत नाही, हे समजून घ्या त्याच्या बाबतीतनं. त्यामुळं तुम्ही त्वचा, तुमची दिसण्यासाठी असणारी त्वचा कशी आहे याला प्रेफरन्स देणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही जसे आहात तसे स्वीकारून तुमच्या सोबत कोपअप होणारे ही लोक आहेत, हे लक्षात. हा मुळातच वैज्ञानिक विषय तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येतं की मेलॅनिन नावाचा जो घटक आहे तो कसा वाढतो, तो कमी होतो आणि वाढणं हे निसर्ग चक्रावर कसं अवलंबून आहे. आणि हे जर निसर्ग चक्रावर त्या ठिकाणच्या वातावरणावर अवलंबून असेल तर त्याच्यात वैयक्तिक मी स्वतः दोषी असण्याचं काही कारण नाही, हे लक्षात द्या पहिल्यांदा. त्यामुळे पहिल्यांदा जसे आहोत, जे आहोत ते स्वीकारूया, कंपॅरिझन थांबवूया. आणि या ठिकाणी कंपॅरिझन मध्येही आपण काय करतो की आपण सेलिब्रिटीशी कंपॅरिझन करायला जातो आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा. त्यापेक्षा आपण आपल्याशी कंपॅरिझन, मी काल होतो त्यापेक्षा आज नीटनेटकं असणं, हे लक्षात घ्या. हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जसे आहात तसं तुम्ही कशा स्वतःला प्रेझेंट करताय, मग तुमच्या कपड्याच्या बाबतीतला सेन्स कसा आहे, तुमच्या या ठिकाणी हेअरस्टाईल कशी आहे, तुमची ज्यावेळेला उभारण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, शारीरिक तुमचे हावभाव कसे आहेत, आय कॉन्टॅक्ट कसे आहेत, याच्याकडे लक्ष जास्त देणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. कारण मी आहे असाच आहे, मला तुम्ही ऍक्सेप्ट करा असं नाही. जर एक्सरसाइज करून तुम्हाला या ठिकाणी मेंटेन राहायचं आहे तर ते राहायलाच लागेल, तेवढं काम करावंच लागेल, लक्षात घ्या. आहे तसं ऍक्सेप्ट करा म्हणजे मग मी व्यायामच करणार नाही, मी कुठंच लक्ष देणार नाही, मी 2-3 महिने हेअर कटिंगच करणार नाही, मुलं म्हणतील दाढी वाटे आहे तसं स्वीकारा सगळं, हे नाही चालणार आहे, लक्षात घ्या. जे तुम्ही आहात ते वेल मेंटेन असणं, हे लक्षात आहे, हे महत्वाचं आहे. काळाने गोरं असणं हे महत्वाचं नाही आहे, हे लक्षात अशा पद्धतीनं. म्हणून यासाठी आपण पहिल्यांदा हे शोधूया की या सगळ्या परिस्थितीमध्ये देखील मात करून उभं राहणारे कोण आहेत, कोण अशा आहेत की ज्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या या क्षेत्रामध्ये देखील स्वतःच्या कलरच्या बाबतीमध्ये कुठलाही न्यूनगंड न बाळगता माझी उंची, माझं दिसणं याच्यापेक्षा महत्वाचं कर्तृत्वानं स्वतःचं जे साम्राज्य आहे ते उभं केलेलं आहे. आजच्या सत्रामधनं किमान एवढा जरी विचार आपण घेतला की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये बॉडी इमेजमुळे आत्महत्या करायला लागू नये, करणार नाही, माझ्या मित्राला करावू देणार नाही, हे लक्षात घ्या. आणि लग्नाच्या बाजारात ही जी मागणी आहे ही मागणी देखील कालांतराने तुम्हाला कमी पडत असताना दिसेल, हे लक्षात घ्या.
त्याचं कारण काय? हे सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला तुम्ही स्वतः, कारण एक लक्षात तो ऍक्सेप्टन्स आहे. आज तुम्ही गोरे आहात म्हणून तुम्ही लग्न केलं आणि भविष्यामध्ये एखादा अपघात झाला, चेहरा खराब झाला, बर्न केस झाली, तर मग ती गोरा आहेत म्हणून तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती नंतर तुमच्यासोबत तितकंच प्रेम करेल का? हा महत्वाचा विषय असतो. आणि मग त्याच्यानंतर लाईफ आपलं काय असेल. त्यामुळं हे सगळ्यात महत्वाचं, दररोज तुमच्या या ठिकाणी गोष्टीवर एकदा तरी तो विचार येतो, मी वाईट दिसतो असा विचार येण्यापेक्षा मी माझ्यासाठी अत्यंत सुंदर, आईला विचारायचं कधी लक्षात घ्या. आईसाठी आपलं मूल हे जगाचं सुंदर मूल असतं, कोणी काही म्हटलं तर हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि त्याच्याबरोबर आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, आपली ओळख कर्तृत्व कशात नाही, शिक्षण, स्किल, तुमचं या ठिकाणी टॅलेंट काय आहे, तुमचं कॅरेक्टर काय, तुमचं अचिव्हमेंट काय, त्याच्यावर ठरतं. लक्षात घ्या, तुमचं स्किन कलर, हेअर, त्यानंतर वेट, हाईट, हेअर टाईप हे मॅटर फार करत नाहीत. आता असं म्हणाल मग तुम्हाला सर पोलीस भरतीला हाईटची लिमिटेशन का ठेवलेली आहे? त्या ठिकाणचे ते रिक्वायरमेंट आहे. तुम्ही त्या रिक्वायरमेंटला सूट होत नाही याचा अर्थ जगातले सगळे पर्याय संपले असे नाहीत ना. तुमच्याकडे इतरही बरेच ऑप्शन आहेत. म्हणजे तुम्ही दिसायला चांगले नाहीत असं तुमचा समज आहे, पण तुमचा आवाज अत्यंत गोड आहे. तर आज रेडिओ चॅनल इतके चांगले आहेत आवाजामध्ये, आपण तिथं करिअर करू शकतो, हे लक्षात त्याच्याबद्दल. तर हे आपल्याला जे नाही त्याचा स्वीकार करून जे आहे त्याचा आनंदाने या ठिकाणी प्रसार करण्यासाठी, त्याच्या माध्यमातून स्वतःच घडवण्यासाठीचं काम करायला पाहिजे. लक्षात, तुमच्या आयुष्यातनं ती लोक काढून टाकायची, फुली मारायची. कोण? जे काळे आहेत म्हणतात त्याला बाजूला जाऊ द्या, जाड आहेत म्हणतात, तुझी हाईट कमी आहे म्हणतात, जे बॉडी शेमिंग करतात त्यांना पट बाजूला करायचं, त्यांच्या सहवासात जास्त वेळ राहायचं नाही, त्याला आपल्याजवळ थांबू द्यायचं नाही. ठीक आहे, तुला जिथं जे तुझ्या योग्यतेचे, तुझ्या पर्सनॅलिटीचे लोक भेटतात तिकडे जाऊ दे म्हणायचं. म्हणजे मुळात आपल्याला दिवसातनं 2दा आपल्याला तो टोमणा ऐकायला लागत नाही आणि आपल्याला या ठिकाणी त्याचा त्रास होत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कुटुंबात पण असे काही टॉक्सिक लोक असतात, लक्षात, येता जाता टोमणे मारणारे असतात सगळे. त्याच्यामध्ये त्याला निग्लेक्ट काय, त्यांना काही वेळा उत्तर द्यायला शिकणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, कारण काय असतं की त्यांना असं वाटत असतं की आम्ही बोललो म्हणजे भारी झालं. त्याच्यामध्ये यांचं फार मनावर घेण्याची गरज नाही, हे लक्षात. त्याच्याबद्दल याच्यासाठीच्या बऱ्याच हेल्पलाईन आहेत, ते तुम्ही बघू शकता. लक्षात घ्या, तुम्ही अशा लोकांना फॉलो करणं गरजेचं आहे की जे दिसायला साधारण आहेत पण कर्तृत्व महान आहे. याच्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अमिताभ बच्चनचं नाव त्याच्यामध्ये घेतलं. त्याच्या व्हाईसच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, एका रेडिओचा अँकर होण्यासाठी देखील त्यांना नाकारलं होतं, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. मिथुन चक्रवर्ती, किरण बेदी, मलाला युसुफई, छोटी मुलगी तिच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, आतंकवाद्यांच्या बाबतीत सिंधुताई सपकाळ, त्यानंतर या ठिकाणी नेल्सन मंडेला, सेरेना विल्यम्सचं नाव त्याच्यामध्ये आहे. लक्षात घ्या, ज्यांनी कधीही गोरं होण्याचा प्रयत्न केला, त्यांनी या ठिकाणी खरं होण्याचा प्रयत्न केला, त्यांनी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फार महत्वाचा आहे. पालकांची भूमिका एक लक्षात घ्या महत्वाची आहे. पालकांनी, आता पालक आपल्या सोबत नाही आहेत, पण पालकांची भूमिका ज्या वेळेला महत्वाची असते की जे आहे ते स्वीकार करायला आपण मुलांना स्वीकारले पाहिजे. म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या मध्ये देखील तुम्हाला हा विषय पेरता येईल, याच्याविषयी चर्चा करता येईल, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तू जाड झालीस, कमी खा, किंवा या ठिकाणी आरशासमोर स्वतःला बघितलं तर स्वतः वयस्कर दिसतंय किंवा डार्क स्पॉट वाढलेले आहेत याच्या कंप्लेंट करणं यापेक्षा महत्वाचं आहे की तुम्हाला एक आहे लक्षात घ्या, तुम्ही मेंटेन राहिला पाहिजे यासाठी पाठपुरावा असावा का? तो 100% असायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या एकूणच क्षमतांपेक्षा त्याच्यावरच लक्ष देताय आणि तुमचं सगळं बाकीचं डिस्टर्ब करून घेता, हे झालं नाही पाहिजे. सामाजिक जबाबदारी लक्षात घ्या, जसं आपल्या बाबतीत आहे तसं समोरच्याला देखील एक जस्टिफाय करणं, त्याच्या या ठिकाणी आहे त्याच्या पर्सनॅलिटीचा स्वीकार करणं, त्याला योग्य ते सल्ला देणं जे शक्य आहे त्या पद्धतीचा. पण या ठिकाणी या पद्धतीचा तुलनात्मक या ठिकाणी कुठलाही कॉमेंट न पास करणं हे एक उत्तम व्यक्तिमत्वाचं उदाहरण आहे. लक्षात, हे फार महत्वाचं आहे, हे लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस सेल्समन जाता, कुठल्याही दुकानामध्ये ज्यावेळेस जाल ना त्याच्या बाबतीतनं, तेव्हा सेल्समनला ऐकायचं. जो उत्तम सेल्समन आहे ना तो कधीही तुम्हाला तुझ्या काळ्या चेहऱ्यावर हा कलर सूट होणार नाही असं कधीच म्हणणार नाही. लक्षात घ्या. लक्षात, त्याच्या बोलण्याच्या पद्धती ऑब्झर्व करा. तुमचं वजन वाढलेलं तुम्हाला सेट होऊन असं म्हणणारच नाही. तुम्ही जर उत्तम मोठे जे ब्रँडेड शोरूम असतात त्याच्यामध्ये कपडे चॉईस करायला गेलात तर तो ज्या पद्धतीचे शब्द वापरतो तेच शब्द तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्या बद्दल वापरायला सुरुवात करा. कंपॅरिझनचा प्रश्नच नाही, पण जसं आहे तुम्ही जसे आहात त्याला उत्तम पद्धतीनं मांडण्याचं ट्रेनिंग त्या लोकांना झालेलं असतं. त्यांना ऑब्झर्व करा, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या बोलण्यामध्ये एक बदल केला पाहिजे, कारण आपण आज 5 मिनिटं लवकर थांबतोय, आपल्याला फ्लॅग होस्टिंग करायचं आहे, तो वेळ दिलेला असतात. लक्षात घ्या की तुमच्या पद्धतीनं किंवा तुम्ही जे काय या ठिकाणी काम करणार आहात त्याच्यामध्ये एक काम महत्वाचं करायचं आहे. लक्षात घ्या की हे बॉडी शेमिंग जे आहे ते टाळता कसं येईल आणि एखाद्याला चांगल्या पद्धतीनं सल्ला देण्यासाठी योग्य शब्द कसे वापरायला पाहिजे
असा एक प्रॉम्प्ट तयार करा, तो गुगलला द्या, AI ला द्या, त्याचं काय उत्तर येतं ते बघा. कोणते शब्द आपल्या बोलण्यातनं टाळले पाहिजेत, कोणते शब्द आपण या ठिकाणी वापरले पाहिजेत इतरांच्याबरोबर बोलत असताना, आणि स्वतःविषयीचा आत्मविश्वास ते लक्षात घ्या. तुमच्या आईच्या दृष्टीनं जगातले सुंदर कोण असाल तर तुम्ही आहात हे लक्षात घ्या. आणि हे वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की आपण या ठिकाणी स्वतःला कधीही कमी समजणं गरजेचं नाही आहे. तर स्वतःवरचा विश्वास हा अत्यंत महत्वाचा असतो. तर आज स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक पुन्हा एकदा शुभेच्छा. तुम्ही सगळे लिडरशिपच्या मानसिकतेतले, राजा बनण्याच्या मानसिकतेतले, आज फ्लॅग होस्टिंगसाठी कुणी मैदानावर आहे, कुणाला पोहोचायचं आहे, तरी देखील सगळे सकाळी उपस्थित आहात. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचं सत्र इथंच थांबवतो. धन्यवाद. करिअर आणि शिक्षणाच्या अचूक माहितीसाठी आजच करिअर कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि करिअरच्या प्रवासात अपडेट रहा.